स्वामी ओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर बघा, आज आहे अमावस्या, उद्यापर्यंत अमावस्या आहे आणि त्याचबरोबर उद्यापासूनच मार्गशीर्ष महिन्याची सुद्धा सुरुवात होत आहे। तर आपण आता येत्या मार्गशीर्ष महिन्यात खूप 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 साऱ्या सेवा करणार आहोत। तर मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्यासारखाच महिना मला वाटतो, कारण या महिन्यात आपण भरपूर काही सेवा करू शकतो। शक्यतो काय आहे बघा, मार्गशीर्ष महिन्यात आपल्या खंडोबांचे नवरात्र असतात, षडरात्र असतात। त्याचबरोबर तुम्हाला सांगते ते 6 दिवस कसे निघून जातात। त्याचबरोबर गुरुवार असतो आणि गुरुवार असल्यामुळे आपण आपल्या महालक्ष्मीचे गुरुवार करतो। बरेचसे जण शुक्रवार पण करतात, शुक्रवारही करू शकतो। त्याचबरोबर दत्त जयंती असते, त्यामुळे आपण पारायणाला सुद्धा बसतो। तुम्हाला सांगते अजून बऱ्याचशा गोष्टी असतात। तर बघा, ह्या महिन्यात जेवढी सेवा तुम्हाला करता येईल, म्हणजे हा महिना जो मार्गशीर्ष महिना आहे हा अधिक महिना आणि श्रावण महिन्यासारखाच अगदी पवित्र असा महिना आहे। कुठल्याही प्रकारचं तुम्हाला या महिन्यात जे इच्छापूर्ती कोणती गोष्ट करायची असेल तर ती नक्कीच तुम्ही करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत भगवान विष्णूंची सेवा। आता बघा, गुरुवारी आपण करणारच आहोत माता लक्ष्मीची सेवा ह्या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यापर्यंत। तर आता आज अमावस्या आहे, तर उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे। तर ज्यांना कोणाला सत्यनारायणाची पूजा करायची आहे ते सगळे सत्यनारायणाची पूजा नक्कीच करू शकता। आता बघा, दत्त जयंतीच्या दिवशी पौर्णिमा आहे, पौर्णिमेला तर आपण सत्यनारायण करतोच, पण त्याचबरोबर ज्यांना कोणाला सत्यनारायणाची सुरुवात करायची आहे दर पौर्णिमेची, ते सुद्धा ह्या मार्गशीर्ष महिन्यात पूर्णपणे सत्यनारायणाची सुरुवात करू शकता। आता ज्यांना कोणाला संकल्पयुक्त 5 सत्यनारायण, 7 सत्यनारायण, 11 सत्यनारायण, 21 सत्यनारायण, 51 सत्यनारायण, 108 सत्यनारायण करायचे असतील तर ते नक्कीच तुम्ही करू शकता। आता ते करायचे कसे, काय करायचं, कसं करायचं, आता उद्या मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे। आता त्याचबरोबर जेव्हा कधी तुम्ही असं ठरवलंय की मी ह्या दिवसापासून मी माझं सत्यनारायणाची सेवा जी आहे ती सुरू करणार आहे, तर तुम्ही नक्कीच करू शकता। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला आदल्या दिवशी सगळी तयारी करायची आहे। एक पाट घ्यायचा आहे, त्यावर स्वच्छ धुतलेलं वस्त्र अंथरायचं आहे। त्यावर तुम्हाला मध्ये आपण जसं कलश मांडतो, खाली गहू, मग नंतर तांब्या, त्यावर डिश, त्यावर तांदूळ, आणि त्या तांदळावर आपण बाळकृष्णाचा अभिषेक करून त्यांची स्थापना तिथे करतो। गणपतीची पूजा सुरुवात सगळ्यात आधी करायची आहे। सत्यनारायणाचा फोटो सर्वात महत्वाचा आहे, तर तो फोटो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे। अशा पद्धतीने संकल्पयुक्त तुमची जी काही मनातली इच्छा असेल, घरात लक्ष्मी येत नसेल, घरात दारिद्र्य असेल, घरात गरिबी असेल, सारखं तुम्हाला त्रास होत असेल, कर्जाने तुम्ही भरलेला असाल, त्याचबरोबर खूप लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्रास देत असाल, तर तुम्हाला सांगते ह्यापेक्षा वेगळा कुठलाच अनुभव नाही, यापेक्षा अशी कुठलीच वेगळी सेवा नाही ज्या सेवेमध्ये तुम्ही तुमच्या मनात तुमच्या इच्छेप्रमाणे ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या घडवून आणू शकता। कारण सत्यनारायणाच्या व्रतामध्ये एवढे असे मोठे चमत्कार बघितले गेलेले आहे, कारण लोकांना त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या दिसतात। तर नक्की तुम्ही करू शकता। आता तुम्हाला मी सांगते की सत्यनारायण पूजेची जी मांडणी असते ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कसं करायचं। पुढे 5 विडे मांडायचे, आपल्या केंद्रात तर 3च विडे सांगितलेले आहेत, तर त्याच्या सुपाऱ्या तुम्ही ठेवलेल्या असतील त्याच दरवेळेस तुम्ही वापरू शकता। 5 विडे सुद्धा ठेवतात, तर 5 विडे आपण जी रेग्युलर पूजा करतो ब्राह्मणांकडून करून घेतो, तर ते 5 विडे सुद्धा ठेवतात। तर तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला हवी तशी, मनाला प्रसन्न वाटेल तशी पूजा तुम्ही मांडू शकता। आता ही पूजा तेव्हापर्यंत तशीच ठेवायची, म्हणजे जेवढ्या दिवसांचा तुमचा संकल्प आहे तेवढे दिवस ती पूजा तशीच ठेवायची आहे, तशीच ठेवायची, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये। एकदा मांडलेली पूजा, आता दत्त जयंतीला आपण बसतो, पारायणाला बसतो, आपण हलवतो का दररोज काढायची मग परत मांडायची असं करतो का, तर नाही करत। आपल्याला ती पूजा तशीच ठेवायची आहे। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सेवा करायची आहे। फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला मांडणी करायची आहे आणि मग 5 दिवस, 7 दिवस, 21 दिवस, 11 दिवस तुम्हाला सेवा करायची। आता सेवा कशी करायची, काय करायची हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जी इच्छा असेल ती सेवा करू शकता। त्या सेवेमध्ये तुम्ही बाळकृष्णाचा अभिषेक करू शकता। बरेचसे जण बाळकृष्ण परत घेतात,
खाली घेतात, त्यांचा अभिषेक करतात, परत त्यांची स्थापना करतात, तर ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. म्हणजे बाळकृष्णांना खाली घ्यायचं, त्यांचा अभिषेक करायचा, परत त्यांना स्थापित करायचं, मग तुमच्या पूजा करायची, तर ते तुम्ही करू शकता. जेव्हा म्हणजे तुम्हाला फुलं वगैरे तुम्हाला वेगळे चेंज करता येतील. ते झालं, म्हणजे रोजची ती सेवा झाली. त्या सेवेमध्ये तुम्हाला वाचन काय करायचं आहे, तर तुम्हाला सत्यनारायणाचं जे पुस्तक आहे ज्यामध्ये 5 कथा आहेत, 5 अध्याय आहेत, ते अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहे. जमल्यास विष्णू सहस्त्रनाम, त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, तुम्हाला जमल्यास व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा वेगळी सेवा आहे, ती आपण मार्गशीर्ष महिन्यात करू शकतो. त्याची सुद्धा माहितीचा व्हिडिओ मी लवकरच आणणार आहे. तर तुम्हाला झालं तेही तुम्ही करू शकता. पुरुष सुक्त म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करावं, विष्णू गायत्री मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करावं, तेही तुम्ही करू शकता. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता. या सगळ्या सेवा तुम्हाला जशा गोष्टी होतील, जशा जमतील तशा तुम्ही कराव्या. अशा कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही हेच करायचं तेच करायचं. हो, पण सत्यनारायणाच्या जे पूजेत ज्या पुस्तकात जेवढं दिलेलं आहे, त्या ग्रंथात जेवढं दिलेलं आहे ते तर तुम्हाला करायचं. ऍडिशनल सेवा तुमच्या मनाने तुम्ही कोणत्याही करू शकता, काहीही एक हरकत नाही. ते झालं. त्यानंतर आता तुम्ही जेवढ्या दिवसाची सेवा करताय तेवढे दिवस तुम्हाला ते वाचन रोज पूर्ण वाचन करायचं आहे, आरती करायची आहे, रोज शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. रोज तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. अगदी वाटीभर करा, थोडासा करा, पण तरी सुद्धा रोज शिऱ्याचा नैवेद्य करणं गरजेचंच आहे, करायचंच आहे. ते झालं. तेही, आणि तुम्ही जे काही घरात स्वयंपाक करत असाल तो स्वयंपाक तुम्हाला करायचा आहे. आता ह्या काळात कुठल्याही प्रकारचं घरात मद्यपान, मांसाहार ह्या सगळ्या गोष्टी होता कामा नये. जेव्हा आपण संकल्पयुक्त कोणतीही सेवा करतो तेव्हा ह्या गोष्टी होता कामा नये, याची काळजी घ्यावी. शेवटच्या दिवशी देवाला आपण पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा. सवाष्ण ब्राह्मण झालं तर बोलवावं, किंवा अथवा तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना नैवेद्य करावं, सगळ्यांनी आनंदाने खावं, आणि त्याचबरोबर तुमची जी काही इच्छा आहे ती देवासमोर बोलून दाखवावी. संकल्प करताना तुम्ही बोलता आणि शेवटच्या वेळेस सुद्धा तुम्हाला ती म्हणायची आहे. बऱ्याचशा जणांची ते चालू असतानाच इच्छा पूर्ण होते, बऱ्याचशा जणांची नंतरही होते. ज्याचे जसे कर्म त्याला तसे फळ मिळत असतात. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की अरे मी 11 केले, मी 21 केले, पण मला अजून फळच मिळालं नाही. असं नाहीये. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ कधी मिळणार आहे, तुम्हाला गोष्टी कधी मिळणार आहे, ह्या ठरलेल्या असतात. ह्यावर आपण काहीच करू शकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. बाकी वेगळं काहीच नाहीये बघा. तुमच्या मनात जेवढी इच्छा आहे ना, तुमच्या मनात जी अपेक्षा आहे ना, म्हणजे कसं तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल तसं तुम्ही करायचं, आणि त्यानुसार तुमच्या ज्या सेवा आहेत, तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या. श्रद्धा महत्वाची, भावना महत्वाची, इच्छा महत्वाची. उगाच करायचंय बळजबरी, कोणी दुसरं करतंय म्हणून करायचंय असं नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.